हॅलो स्टुडंट्स, तर बघा न्यूक्लिअर फिजिक्सच्या सिरीजचं हे आहे लेक्चर नंबर 19. या लेक्चरमध्ये आपण आता नवीन टॉपिक स्टार्ट करूया, तो म्हणजे रेडिओ ॲक्टिव्हिटी. कोणता आहे टॉपिक? हेडिंग टाकायचं आहे रेडिओ ॲक्टिव्हिटी. रेडिओ ॲक्टिव्हिटी. बघा, या रेडिओ ॲक्टिव्हिटीमध्ये आपण सगळ्यात पहिले ऑब्झर्व करणार रेडिओ ॲक्टिव्हिटी ती आहे अल्फा डिके. कोणती रेडिओ ॲक्टिव्हिटी घेणार? अल्फा डिके. आता लहानपणापासून म्हणजे जेव्हा 11-12 पासून तुम्ही अल्फा डिके ही रेडिओ न्यूक्लिअर प्रोसेस किंवा हे रेडिओ प्रोसेस ऐकली असेल, अल्फा डिके. बघा, आता नेचरमध्ये जर कोणता एखादा एलिमेंट असेल, नेचरमध्ये असणारा कोणता एखादा एलिमेंट त्याची टेंडन्सी काय असेल? स्टेबल होणे. नेचरमध्ये असणाऱ्या कुठल्याही एखाद्या एलिमेंटची टेंडन्सी काय असेल की टू अटेंड स्टॅबिलिटी. मग आता ती स्टॅबिलिटी अटेंड करण्यासाठी त्याला ती जर का स्टॅबिलिटी अटेंड करायची असेल तर मग त्याची टेंडन्सी काय असेल की त्याच्यामध्ये असणारे जे काही अनवॉन्टेड पार्टिकल्स आहे, जर हा एखादा न्यूक्लियस आहे, हा खूप जर लठ्ठ झाला तर हा काय करेल, यामधली काही न्यूक्लियसला काढून टाकेल आणि त्याला काय करेल, स्टॅबिलिटी अचीव करेल. त्यामध्ये असणाऱ्या एक्सेस न्यूक्लियॉनला बाहेर काढेल म्हणजे इजेक्ट करेल आणि स्टॅबिलिटी काय करेल, अचीव करेल. मग आता ही स्टॅबिलिटी अचीव करण्यासाठी ज्या काही प्रोसेस होतात त्या प्रोसेसला म्हणतो आपण रेडिओ ॲक्टिव्ह प्रोसेस. आणि त्या रेडिओ ॲक्टिव्ह प्रोसेसमधली पहिली प्रोसेस आहे अल्फा डिके. त्या रेडिओ ॲक्टिव्ह प्रोसेसमधली पहिली प्रोसेस कोणती आहे? अल्फा डिके. तर मग यालाच पण स्टेटमेंटच्या फॉर्मॅटमध्ये लिहून घेऊ की काय, एव्हरी न्यूक्लियस in the nature trying to attain nuclear stability so it emit nuclear particle टू डू सो. मग ते करण्यासाठी काय करतात, ते न्यूक्लिअर पार्टिकल इजेक्ट करतात. त्या न्यूक्लिअर पार्टिकल इजेक्शनमध्ये पहिलं इजेक्शन आहे अल्फा डिके. बघा, अल्फा डिकेमध्ये काय होतं, तर अल्फा डिकेमध्ये अशी प्रोसेस आहे की एक्स एखादा न्यूक्लियस असेल, ज्या न्यूक्लियसचा झेड ॲटॉमिक नंबर आहे आणि ए ॲटॉमिक मास नंबर. हा न्यूक्लियस काय करतो, एका वाय न्यूक्लियसमध्ये कन्वर्ट होतो की ज्या वाय न्यूक्लियसचा न्यूक्लिअर नंबर जो आहे तो काय होतो, पॅरेंट न्यूक्लियस. हा जो आहे हा तुमचा पॅरेंट न्यूक्लियस म्हणजे ओरिजिनल असणारा, ओरिजिनल जो असेल तो पॅरेंट न्यूक्लियस. जो प्रोड्यूस होईल तो काय असेल, मग डॉटर न्यूक्लियस. हा असेल तुमचा पॅरेंट न्यूक्लियाय, हा आहे डॉटर न्यूक्लियाय. मग डॉटर न्यूक्लियामध्ये काय होतं, पॅरेंट न्यूक्लियाच्या कंपॅरिझनमध्ये 2ने प्रोटॉन नंबर डिक्रीज होतो म्हणजे Z-2. प्रोटॉन नंबर काय होतो, Z-2 आणि न्यूक्लियॉन नंबर होतो 4ने कमी. आणि याच्यासोबत काय मिळते तुम्हाला, त्याच्यासोबत मिळते तुम्हाला He म्हणजे अल्फा पार्टिकल जो असतो He2-4, He2-4 न्यूक्लियस जो की असतो अल्फा पार्टिकल, जो की काय असतो अल्फा पार्टिकल. मग ही प्रोसेस आहे. मग या प्रोसेसमध्ये तुम्ही काय सांगू शकता की इन अल्फा डिके ॲटॉमिक नंबर काय होतो, इज डिक्रीज बाय 4. सॉरी, ॲटॉमिक नंबर कितीने डिक्रीज झाला, झेड बघा Z-2, ॲटॉमिक नंबर इज डिक्रीज बाय 2 while mass number is decreased by 4. म्हणजे एक जर का अल्फा डिके ऑकर झाला तर प्रत्येक एका अल्फा डिकेच्या करस्पॉन्डिंग 2ने ॲटॉमिक नंबर आणि 4ने ॲटॉमिक मास नंबर काय होतो, पॅरेंट न्यूक्लियसचा चेंज होतो. पॅरेंट न्यूक्लियसचा काय होतो, चेंज होतो. हा अल्फा डिकेचा जो एक्सपेरिमेंट आहे, तो एक्सपेरिमेंट आपण क्लासिकली एक्सप्लेन करत नाही. का? कारण बघा, अज्युम करा हा काय एक न्यूक्लियस आहे, हा न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसच्या आतमध्ये काय येते, न्यूक्लियॉन्स आहे, न्यूक्लियसच्या आतमध्ये येत न्यूक्लियॉन्स, हा पॅरेंट न्यूक्लियस आहे. या न्यूक्लियसचं जे काही न्यूक्लिअर पोटेन्शियल आहे किंवा न्यूक्लियसची जी काही न्यूक्लिअर स्ट्रेंथ आहे ती असते अराउंड 20 ते 30 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. म्हणजेच काय, या न्यूक्लियसला जर कन्स्टिट्यूएंट पार्टिकलमध्ये ब्रेक करायचे किंवा न्यूक्लियसमधून एखादा पार्टिकल बाहेर काढायचा, त्याला कमीत कमी इतकी एनर्जी जर दिली तर तो बाहेर येईल. पण एक्सपेरिमेंटला असं ऑब्झर्व झालं की जेव्हा या न्यूक्लियसमधून काय होतात, अल्फा पार्टिकल इजेक्ट होतात, या न्यूक्लियसमधून अल्फा पार्टिकल इजेक्ट होतात, तर न्यूक्लियसमधून इजेक्ट झालेल्या अल्फा पार्टिकलची एनर्जी फक्त
फक्त 4 ते 5 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट असते. किती असते? 4 ते 5 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. मला हे कसं पॉसिबल आहे? हे कसं पॉसिबल आहे की एखाद्या न्यूक्लियसची स्ट्रेन जर का 20 ते 30 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे आणि त्या 20 ते 30 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट स्ट्रेन असणाऱ्या न्यूक्लियसपासून बाहेर पडणारे पार्टिकल फक्त 4 आणि 5 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट एनर्जी घेऊन बाहेर पडतात. तर प्रॅक्टिकली पॉसिबल आहे का? नाही. का नाही पॉसिबल? कारण की बघा, हे समजा एक दुकान आहे. या दुकानामधून तुम्हाला एखादी वस्तू घ्यायची आहे. या वस्तूची प्राइस टॅग आहे 100 रुपीज आणि तुम्ही ही वस्तू घेण्यासाठी दुकानदाराला 10 रुपये देणार. तर तुम्हाला दुकानदार ही वस्तू देईन का? नाही. म्हणजे क्लासिकल वर्ल्डमध्ये ही गोष्ट पॉसिबल आहे का? क्लासिकल वर्ल्डमध्ये ही गोष्ट पॉसिबल नाही आहे. मग सिमिलर वेने क्लासिकल मेकॅनिक्सच्या अकॉर्डिंग हे इजेक्शन ऑफ अल्फा पार्टिकल फ्रॉम द न्यूक्लियस इज नॉट पॉसिबल. क्लासिकली इजेक्शन ऑफ अल्फा पार्टिकल पॉसिबल आहे का? नाही. बट एक्सपेरिमेंटल तर ऑब्झर्व होतं. एक्सपेरिमेंटली काय होतं? आपल्याला दिसतंय. मग हे जे आहे फिनॉमिनॉन अल्फा डिकेचा, हा अल्फा डिकेचा फिनॉमिनॉन एक्सप्लेन केला जातो बाय क्वांटम टनलिंग इफेक्ट. क्वांटम टनलिंग इफेक्ट. क्वांटम टनलिंग. आता क्वांटम टनलिंग म्हणजे काय असतं की बघा, हा एक पर्सन आहे, ज्या पर्सनला ही एवढी उंच असणाऱ्या हाईटची बिल्डिंग बांधायची. तर क्लासिकल मेकॅनिक्स काय म्हणतं, जर याची सफिशियंट एनर्जी नसेल या बिल्डिंगच्या वरतून जंप मारून इकडे जाण्यासाठी, तर तो क्लासिकली जाऊ शकत नाही. पण क्वांटम मेकॅनिक्स काय म्हणतं, हा जर पर्सन कंटिन्युअसली प्रयत्न करत राहिला तर तो या भिंतीच्या वरून नाही तर तो भिंतीच्या आतमधून इकडे जाऊ शकतो. भिंतीच्या वरतून न जाता तो भिंतीच्या आतमधून इकडे जाऊ शकतो. हा जो असतो हा आहे तुमचा क्वांटम टनलिंग इफेक्टचा फिनॉमिनॉन. क्वांटम टनलिंग इफेक्टच्या फिनॉमिनॉनची प्रोबॅबिलिटी खूप कमी असते. क्वांटम टनलिंगच्या फिनॉमिनॉनची प्रोबॅबिलिटी खूप कमी आहे. मग त्याच लोअर प्रोबॅबिलिटीच्या पॉसिबल अरेंजमेंटमध्ये हा अल्फा डिके ऑकर होतो असं क्वांटम मेकॅनिक्सचं म्हणणं होतं. आणि एक्सपेरिमेंटली ती थिअरी पण काय झाली, ॲक्सेप्ट करण्यात आली. एक्सपेरिमेंटली अल्फा डिकेची ती जी थिअरी होती ती थिअरी काय झाली, ॲक्सेप्ट करण्यात आली. ओके. सो बघा, त्याबद्दलच मी एक पॉईंट लिहून देतो तुम्हाला. तो पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचा आहे की काय, की अल्फा पार्टिकल हॅज एनर्जी, अल्फा पार्टिकल हॅज एनर्जी about 4 to 5 mega electron volt, but nuclear potential has barrier of 20 to 30 mega electron volt. So classically the emission of alpha particle is not possible. क्लासिकल अल्फा पार्टिकल्स इमिशन पॉसिबल आहे का? ना. का? कारण की अल्फा पार्टिकलची एनर्जी न्यूक्लियसच्या बॅरियर पोटेन्शियलपेक्षा कशी आहे, कमी आहे. बट काय सांगितलं आपण आताच की अकॉर्डिंग टू क्वांटम मेकॅनिक्स, but according to quantum mechanics alpha particle emission can be occur. Alpha particle emission can be occurred via quantum tunneling effect, quantum tunneling इफेक्टच्या अकॉर्डिंग काय होतं, मग अल्फा पार्टिकलचं इमिशन हे पॉसिबल होत असतं. आणि अल्फा पार्टिकलमध्ये आपण आत्ताच लिहिलं की ज्यावेळेस काय होतं, अल्फा पार्टिकल इमिशन ऑकर होतो तर पॅरेंट टू डॉटर न्यूक्लियसमध्ये काय होतं, पॅरेंट न्यूक्लियसचा ॲटॉमिक नंबर जर झेड असेल तर तो डॉटर न्यूक्लियसमध्ये Z-2 होतो. पॅरेंट न्यूक्लियसचा जर न्यूक्लियर नंबर ए आहे तर याचा न्यूक्लियर नंबर होतो A-4. हे केव्हा होतात, एका सिंगल अल्फा डिकेला. जर एक अल्फा डिके ऑकर झाला तर असे चेंजेस, जर 2 अल्फा डिके ऑकर झाले तर मग याला मल्टिप्लाय 2 ने करत जायचं. याला काय करायचं, 2 ला 2 ने मल्टिप्लाय केलं तर मग 4 ने कमी होईल, हा 8 ने कमी होईल, हा परत एका डिकेला हा 6 ने कमी होईल, हा 12 ने कमी होईल. ओके. तो एका अल्फा डिकेसाठी जर लक्षात ठेवलं तर तुम्ही याला काय करू शकता, मॉडिफाईड नंतर करू शकता. याला काय करू शकता, मॉडिफाईड करू शकता. मग परत एक दुसरं रिझन आहे किंवा तुम्हाला जर असा प्रश्न पडला की तो न्यूक्लियसमधून अल्फा पार्टिकल बाहेर पडतोच का, न्यूक्लियसमधून अल्फा पार्टिकल बाहेरच का पडतोय. तर बघा इथे एक हे लिहून देतो मी तुम्हाला की एखादा न्यूक्लियस, या न्यूक्लियसचा ॲटॉमिक नंबर ग्रेटर दॅन आहे 79
आणि ॲटॉमिक मास ग्रेटर दॅन 209. तर हे काय करतात, तर अल्फा डीके असे न्यूक्लियस ज्या न्यूक्लियसचा ॲटॉमिक नंबर 79 पेक्षा मोठा आहे आणि ॲटॉमिक मास 209 पेक्षा मोठा आहे, ते न्यूक्लियस काय करतात, तर अल्फा डीके त्या न्यूक्लियसच्या थ्रू ऑकर होतो टू अटेन स्टॅबिलिटी. त्या न्यूक्लियसमधून काय होतो, अल्फा डीके ऑकर होतो टू अटेन स्टॅबिलिटी. ओके. मग आता बघा, आपण जर का ही न्यूक्लियर रिॲक्शन अजून केली, जी मी आता लिहिली होती की एक्स झेड ए इज कन्वर्टेड इन टू वाय Z-2 A-4 प्लस He24. जर आपण याला म्हटलं, याचा मास असेल मास ऑफ एक्स, हे असेल मास ऑफ वाय आणि हे असेल मास ऑफ अल्फा पार्टिकल. तर या रिॲक्शनची क्यू व्हॅल्यू आपण क्यू इज इक्वल टू क्यू व्हॅल्यू काय मिळेल, या रिॲक्शनची क्यू व्हॅल्यू इज इक्वल टू मास ऑफ रिॲक्टंट म्हणजे mx मायनस मास ऑफ प्रोडक्ट. मास ऑफ प्रोडक्टमध्ये 2 आहेत, मास ऑफ वाय मायनस मास ऑफ अल्फा पार्टिकल इंटू c². हे काय मिळेल मग त्या रिॲक्शनची क्यू व्हॅल्यू. हे काय मिळेल त्या रिॲक्शनची क्यू व्हॅल्यू. आणि ही जी क्यू व्हॅल्यू असेल, तर ही क्यू व्हॅल्यू काय असते, इन द फॉर्म ऑफ क्यू व्हॅल्यू ऑकर होते इन द फॉर्म ऑफ दीज क्यू व्हॅल्यू ऑकर्ड in the form of kinetic energy of emitted alpha particle. kinetic energy of emitted alpha particle. मग बघा, kinetic energy जर अल्फा पार्टिकलची जर कळायची असेल, काय kinetic energy of alpha particle, तर kinetic energy of alpha particle कॅल्क्युलेट करण्याचा एकदम सिंपल फॉर्म्युला आहे. काय की मास ऑफ, जे kinetic energy अल्फाची काढायची आहे, सो डॉटर न्यूक्लियसचं मास अपॉन मास ऑफ डॉटर न्यूक्लियस प्लस मास ऑफ अल्फा पार्टिकल इंटू क्यू व्हॅल्यू. मग बघा, जर आपण डॉटर न्यूक्लियसचं मास न्यूक्लियर नंबरमध्ये लिहिलं तर हे काय मिळेल तुम्हाला, A-4 खाली A-4 आणि अल्फा पार्टिकलचा मास +4 इंटू क्यू. हा -4 +4 एकमेकांसोबत कॅन्सल, म्हणजे कायनेटिक एनर्जी ऑफ अल्फा पार्टिकल काय मिळेल तुम्हाला, तर ती मिळेल तुम्हाला A-4 अपॉन A इंटू क्यू. इक्वेशन नंबर 1. सिमिलर वेने कायनेटिक एनर्जी ऑफ डॉटर न्यूक्लियस काय मिळेल, कायनेटिक एनर्जी ऑफ वाय ही काय मिळेल तुम्हाला, मास ऑफ अल्फा पार्टिकल अपॉन मास ऑफ डॉटर न्यूक्लियर प्लस मास ऑफ अल्फा पार्टिकल इंटू क्यू व्हॅल्यू. तर मास ऑफ अल्फा पार्टिकल काय आहे 4 आणि खाली A-4 +4 इंटू क्यू व्हॅल्यू. सो हे 4 एकमेकांसोबत कॅन्सल, मग इथे काय मिळेल तुम्हाला 4/A क्यू के वाय. मग जर तुम्ही कायनेटिक एनर्जी ऑफ अल्फा पार्टिकल टू कायनेटिक एनर्जी ऑफ डॉटर न्यूक्लियर ह्या जर रेशो काढला तर ती काय मिळेल तुम्हाला बघा, अल्फा पार्टिकलची कायनेटिक एनर्जी काय A-4/A, इथे मिळेल तुम्हाला हा A-4/A इंटू क्यू आणि वाय पार्टिकलला रिव्हर्स ऑर्डरने मल्टिप्लाय करायचं, म्हणजे काय मिळेल तुम्हाला A/4Q. तर हा क्यू एकमेकांसोबत कॅन्सल, A सुद्धा एकमेकांसोबत कॅन्सल, म्हणजेच काय मिळेल तुम्हाला, कायनेटिक एनर्जी ऑफ अल्फा पार्टिकल अपॉन कायनेटिक एनर्जी ऑफ डॉटर न्यूक्लियस इज इक्वल टू मिळेल A-4/4 इज इक्वल टू काय मिळेल A-4/4. तर हा फॉर्म्युला तुम्ही केअरफुली लक्षात ठेवायचा, कारण भरपूर वेळा एक्झाममध्ये हा क्वेश्चन्स ॲज इट इज विचारतात तुम्हाला. भरपूर वेळा एक्झाममध्ये ही व्हॅल्यू जी ती काय करतात, ॲज इट इज विचारतात की इन एन अल्फा डिके द रेशो ऑफ कायनेटिक एनर्जी ऑफ अल्फा पार्टिकल टू द कायनेटिक एनर्जी ऑफ डॉटर न्यूक्लियर इज. खाली ऑप्शन्समध्ये तुम्हाला असे काही ऑप्शन दिले असेल, त्यापैकी मग करेक्ट आन्सर काय करायचं तुम्ही, ज्यामध्ये A-4/4 असं ऑप्शन दिलं असेल ते काय तुमचं करेक्ट आन्सर असेल त्या गिव्हन क्वेश्चनचा. ते गिव्हन क्वेश्चनचं काय असेल मग ते करेक्ट आन्सर. ओके. त्यानंतर मग तुम्हाला आणखी ह्याच्याशी असोसिएटेड तुम्हाला विचारतात की अल्फा डीके न्यूक्लियसमधून का होतो, तर अल्फा डीके का ऑकर होतो, तर ड्यू टू अल्फा डीके ऑकर होतो ड्यू टू प्रोटॉन रिपल्शन, ड्यू टू प्रोटॉन रिपल्शन अँड ड्यू टू प्रोटॉन रिपल्शन. आणि दुसरं रिझन काय असेल, स्मॉल रेंज ऑफ न्यूक्लियर पोर्स, स्मॉल रेंज ऑफ न्यूक्लियर पोर्स. द न्यूक्लियस is not capable to hold large amount of nucleon
large amount of nucleons inside the nucleus, and in order to attain stability they emit अल्फा पार्टिकल. म्हणजे रिझन काय आहे की हा जो न्यूक्लियस आहे, या न्यूक्लियसच्या आतमध्ये हे जे काही न्यूक्लियन्स आहेत, या न्यूक्लियसमध्ये 2 प्रोटॉन्स आहेत. 2 प्रोटॉनमध्ये काय असतं, प्रोटॉनमध्ये रिपल्शन फोर्स आणि न्यूक्लिअर फोर्सची जी काही स्ट्रेंथ आहे, ती न्यूक्लिअर फोर्सची स्ट्रेंथ किंवा न्यूक्लिअर फोर्सची रेंज किती आहे, स्मॉल. मग काय होतं, जर प्रोटॉन एकमेकांना रिपेल करतात आणि त्यांना बाउंड ठेवण्यासाठी रिस्पॉन्सिबल असणारा न्यूक्लिअर फोर्स कमी पडतो. मग या सिच्युएशनमध्ये न्यूक्लियस स्टेबल असण्यासाठी काय करतो, या न्यूक्लियसमधून मग अल्फा पार्टिकल बाहेर इजेक्ट करतो. अल्फा पार्टिकल काय करतो, बाहेर इजेक्ट करतो. मग अल्फा पार्टिकल काय असतो, अल्फा पार्टिकल असतो हेलियम न्यूक्लियस. अल्फा पार्टिकल काय असतो, हेलियम न्यूक्लियस. अल्फा पार्टिकलवर असतो प्लस 2e चार्ज किंवा 2e प्लस चार्ज. अल्फा पार्टिकल हा पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल आहे. अल्फा पार्टिकल पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल आहे. मास ऑफ अल्फा पार्टिकल जे असतं ते असतं 4 टाइम्स मास ऑफ प्रोटॉनच्या इक्वल. अप्रॉक्सिमेटली मास ऑफ अल्फा पार्टिकल असतं 4 टाइम्स मास ऑफ प्रोटॉनच्या इक्वल. मास ऑफ अल्फा पार्टिकल इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू मास ऑफ अल्फा पार्टिकलचं मास आहे ते 4 टाइम्स मास ऑफ प्रोटॉनच्या इक्वल्स आहेत. 4 टाइम्स मास ऑफ प्रोटॉनच्या इक्वल आहेत. ओके, मग ह्या काही असोसिएटेड टर्म्स आहेत रिलेटेड विथ अल्फा पार्टिकल, या तुम्ही लक्षात ठेवायचे. आणि अल्फा डिके का करतो त्याचं रिझन सुद्धा हे लक्षात ठेवायचं. मग भरपूर वेळा तुम्हाला विचारतात की बॅरियरची स्ट्रेंथ किती आहे, की ज्या बॅरियरपासून न्यूक्लियस बाहेर पडतात किंवा अल्फा पार्टिकल सेपरेट होतात त्या बॅरियरची स्ट्रेंथ किती आहे. तर त्या बॅरियरची स्ट्रेंथ कशी मिळेल तुम्हाला, तर बॅरियरची स्ट्रेंथ मिळेल तुम्हाला बॅरियर स्ट्रेंथ. ती बॅरियर स्ट्रेंथ असते V0 इज इक्वल टू, हा जो बॅरियर पोटेन्शियल आहे कशाची इक्वल असेल तर इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल इक्वल. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल काय मिळेल तुम्हाला, K Q1 Q2 अपॉन R, ज्यामध्ये R काय असेल, न्यूक्लिअर सेपरेशन. R काय असेल, न्यूक्लिअर सेपरेशन बिटवीन अल्फा पार्टिकल अँड डॉटर न्यूक्लियर. अल्फा पार्टिकल अँड डॉटर न्यूक्लियर. न्यूक्लिअर सेपरेशन बिटवीन अल्फा पार्टिकल अँड डॉटर न्यूक्लियर. मग की आपल्याला माहिती असतो की किती असतो, केची व्हॅल्यू असते 1/4πε0. केची व्हॅल्यू असते 1/4πε0. Q1 म्हणजे काय, चार्ज ऑन अल्फा पार्टिकल. अल्फा पार्टिकलचा चार्ज किती आहे, प्लस 2e. Q2 म्हणजे काय, चार्ज ऑन डॉटर न्यूक्लियर, तो किती असेल मग, तर तो असेल Z-2e. तो बी असेल पॉझिटिव्ह, Z-2e पॉझिटिव्ह. मग ह्या जर व्हॅल्यूमध्ये पुटअप केला तर बॅरियर स्ट्रेंथ काय मिळेल तुम्हाला, तर बॅरियर स्ट्रेंथ मिळेल V0 इज इक्वल टू K 2e Z-2e अपॉन R विच इज इक्वल टू ट्वाइस KE² Z-2 अपॉन R. म्हणजेच बॅरियर स्ट्रेंथचा हा फॉर्म्युला तुम्ही डायरेक्ट लक्षात ठेवायचा. काय असतो तो, बॅरियर स्ट्रेंथ V0 इज इक्वल टू 2 Z-2 अपॉन R आणि इथे असते KE². आणि KE² ही व्हॅल्यू सुद्धा डायरेक्ट लक्षात ठेवायची आहे. KE² व्हॅल्यू असते तुमची 1.44 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट इंटू फेम्टोमीटर. 1.44 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट इंटू फेम्टोमीटर. ही पण व्हॅल्यू लक्षात ठेवायची. आणि बॅरियर स्ट्रेंथचा हा फॉर्म्युला सुद्धा काय करायचा आहे, लक्षात ठेवायचा आहे. सेटमध्ये नाही पण नेटमध्ये आणि गेटमध्ये या फॉर्म्युलावर बेस भरपूर प्रश्न विचारलेले आहेत. नेटमध्ये आणि गेटमध्ये या फॉर्म्युलावर बेस भरपूर वेळा प्रश्न विचारलेले आहेत. सेटमध्ये आतापर्यंत असा पर्टिक्युलर प्रश्न त्या फॉर्म्युलावर बेस्ड विचारलेला नाही आहे. बट इन केस आतापर्यंत विचारला नाही म्हणजे समोर विचारणार नसेल तर शक्य आहे का, नाही. त्यामुळे मी तुम्हाला फॉर्म्युला सुद्धा लिहून दिलेला आहे. ओके, तर हे इथपर्यंतचं डिस्कशन अल्फा डीकेबद्दल तुम्ही केअरफुली लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर सेकंड बघू आपण डीके प्रोसेस, ती आहे तुमची बीटा डीके. सेकंड डीके प्रोसेस आहे कोणती आहे, बीटा डीके. बघा बीटा डीकेमध्ये काय होतं, तर बीटा डीकेमध्ये इनसाइड न्यूक्लियस एक तर प्रोटॉन न्यूट्रॉनमध्ये कन्वर्ट होतो. आणि बीटा डीके प्रोसेसमध्ये एक तर प्रोटॉनचं कन्वर्शन इंटू न्यूट्रॉन किंवा न्यूट्रॉनचं कन्व्हर्सेशन इंटू प्रोटॉन होतं. आणि ज्यावेळेस प्रोटॉन न्यूट्रॉनमध्ये किंवा न्यूट्रॉन प्रोटॉनमध्ये कन्वर्ट होतो, तो जो इजेक्टेड पार्टिकल असतो या प्रोसेसमध्ये, जो इजेक्टेड
पार्टिकल असतो त्या इजेक्टेड पार्टिकलला म्हणतो आपण बीटा पार्टिकल. तो जो इजेक्टेड पार्टिकल असतो त्या इजेक्टेड पार्टिकलला म्हणतो आपण बीटा पार्टिकल. ओके, बीटा डिकेची जर डेफिनेशन तुम्हाला लिहायची असेल तर लिहून घ्यायचं आहे काय. इनसाइड द न्यूक्लियस one proton is converted into neutron and ejection of particle known as beta particle occurred. अल्फा डिकेमध्ये काय होतं, इनसाइड द न्यूक्लियस प्रोटॉन इज कन्वर्टेड इंटू न्यूट्रॉन आणि एक पार्टिकल इजेक्ट होतं, ज्या पार्टिकल आपण म्हणतो बीटा पार्टिकल. त्या पार्टिकलला काय म्हणतो आपण बीटा पार्टिकल. तर बीटा डिके जे ते बीटा डिकेचे 3 टाईप्स आहेत. टाईप ए त्याला म्हणतात बीटा प्लस डिके, टाईप बी बीटा मायनस डिके आणि टाईप सी इलेक्ट्रॉन कॅप्चर. तर आपण काय करू, पहिला एक एक डिकेला समजून घेऊ. बघा पहिला घेऊ आपण ए मध्ये बीटा प्लस डिके. पहिला आहे बीटा प्लस डिके. त्या बीटा प्लस डिकेमध्ये काय होतं, बीटा प्लस डिकेमध्ये इनसाइड द न्यूक्लियस प्रोटॉन इज कन्वर्टेड इंटू न्यूट्रॉन. बीटा पॉझिटिव्ह डिके कुठं ऑकर होतो, ओनली इनसाइड द न्यूक्लियस. बीटा पॉझिटिव्ह डिके ऑकर ओनली इनसाइड द न्यूक्लियस. बीटा प्लस डिके जो आहे तो फक्त न्यूक्लियसच्या आतमध्ये ऑकर होतो, फ्री स्पेसमध्ये ऑकर होत नाही. ते रिझन काही खाली लिहून देतो मी. बघा बीटा प्लस डिकेमध्ये काय होतं, एक प्रोटॉन न्यूट्रॉनमध्ये कन्वर्ट होतो आणि इजेक्शन करतो पॉझिट्रॉनचं. हा ई प्लस म्हणजे काय आहे तर पॉझिट्रॉन. हा काय आहे पॉझिट्रॉन आहे, म्हणजे इलेक्ट्रॉनचा अँटी पार्टिकल आहे. इलेक्ट्रॉनचा अँटी पार्टिकल असतो, यासोबत काय असतो एक न्यूट्रॉन, यासोबत काय असतो एक न्यूट्रॉन. मग ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस आहे तुमची बीटा प्लसची, कारण यामध्ये ई प्लस पार्टिकल इजेक्टेड झाला आहे. सो या प्रोसेसला म्हणतात बीटा प्लस डिके. ही जी प्रोसेस आहे या प्रोसेसला काय म्हणतात बीटा प्लस डिके. त्यामध्ये हा जो न्यूट्रॉनो पार्टिकल आहे, या न्यूट्रॉनो पार्टिकलला मास आहे का, या न्यूट्रॉनो पार्टिकलचा मास आहे 0. हा फक्त काय कॅरी करतो एनर्जी. हा न्यूट्रॉनो पार्टिकल फक्त कॅरी काय करतो एनर्जी. याचा पार्टिकलचा मास काय आहे 0. पार्टिकलचा मास आहे 0. मग जर तुम्हाला क्यू व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायला सांगितलं एखाद्या न्यूक्लियर रिएक्शन ज्यामध्ये असं ऑकर होतंय, आता ही बीटा प्लस डिकेचा हा नॅचरल फॉर्म, याला तुम्ही न्यूक्लियर रिएक्शनमध्ये कसं लिहू शकता. एखादा एक्स न्यूक्लियस आहे ज्याचा ॲटॉमिक नंबर आहे झेड, ॲटॉमिक मास ए. मग याच्या प्रोटॉन काय होतो न्यूट्रॉनमध्ये कन्वर्ट होतो, म्हणजे हा वायमध्ये कन्वर्ट होतो. म्हणजे प्रोटॉन काय झाला 1ने कमी, आणि ए जेवढाच तेवढाच आहे. ए जेवढा तेवढाच काय आहे, कारण की फक्त न्यूक्लियसच्या आतमध्ये प्रोटॉन न्यूट्रॉनमध्ये कन्वर्ट झाला. म्हणजे न्यूक्लियसच्या आतमध्ये एक प्रोटॉन कमी झाला तर एक न्यूट्रॉन वाढला, म्हणजे ए जसंच्या तसाच आहे. याच्यासोबत काय केलं, त्याला एक ई प्लस पार्टिकल इजेक्ट केला आणि इलेक्ट्रॉन नंबर कन्झर्वेशनसाठी याच्यासोबत काय असतो एक न्यूट्रॉन असतो. याच्यासोबत काय असतो एक न्यूट्रॉन. हा जो आहे याला म्हणतात, हा आहे तुमचा न्यूट्रॉनो पार्टिकल. हा जो आहे हा काय न्यूट्रॉनो पार्टिकल. मग या रिएक्शनची जर का क्यू व्हॅल्यू काढायची असेल तर क्यू व्हॅल्यू ऑफ बीटा प्लस डिके हे काय मिळेल तुम्हाला, मास ऑफ रिएक्टंट म्हणजे असेल मास ऑफ एक्स मायनस मास ऑफ प्रोडक्टमध्ये मिळेल तुम्हाला मास ऑफ वाय प्लस मास ऑफ ई प्लस इंटू ब्रॅकेटच्या बाहेर c². या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला एक्स वाय आणि ई प्लसच्या व्हॅल्यू दिलेल्या असतील, त्या जर पुट केल्या तर तुम्ही बीटा प्लस डिकेची क्यू व्हॅल्यू पण काय करू शकता कॅल्क्युलेट करू शकता. बीटा प्लसची पण क्यू व्हॅल्यू काय करू शकता कॅल्क्युलेट करू शकता. आता बघू आपण याचं रिझन की हा जो आहे तर बीटा प्लस डिके हा इनसाइड न्यूक्लियसच कॉल करतो. बघा प्रोटॉनचं जे मास असतं ते प्रोटॉनचं मास हे मास ऑफ न्यूट्रॉनपेक्षा कसं आहे कमी. प्रोटॉनचं मास जे आहे ते मास ऑफ न्यूट्रॉनपेक्षा कसं आहे कमी. म्हणून मास ऑफ रिएक्टंट इज लेस दॅन द मास ऑफ प्रोडक्ट. मास ऑफ रिएक्टंट हे प्रोडक्टच्या मासेसपेक्षा कमी. आणि नेचरमध्ये अशी रिॲक्शन पॉसिबलच नाही की ज्यामध्ये एखाद्या कमी मास ऑब्जेक्ट हा त्यापेक्षा 2 हायर मास ऑब्जेक्ट पार्टिकल्समध्ये कन्व्हर्ट होईल. हे नेचरमध्ये पॉसिबल आहे का नाही. म्हणून ही जी रिॲक्शन ही फक्त कुठे ऑकर होते इनसाइड द न्यूक्लियस. बीटा प्लस डिके हा इनसाइड द न्यूक्लियस ऑकर होते. ही गोष्ट काय करायची तुम्ही लक्षात ठेवायची. त्याचं रिझन काय की प्रोटॉनचं मास ही न्यूट्रॉनच्या मासपेक्षा कसं असतं कमी असतं. ओके, हे आहे तुमचा बीटा प्लस डिके. त्यानंतर दुसरा आहे बी, तो म्हणजे आहे बीटा मायनस डिके. दुसरा कोणता आहे बीटा मायनस डिके. तर हा ऑकर होतो ऑकर एनिवेअर. असं गरजेचं आहे की मग न्यूक्लियसच्या आतमध्ये ऑकर झाला पाहिजे नाही, हा फ्री स्पेसमध्ये सुद्धा होऊ शकतो. आता बीटा निगेटिव्ह डिके. बीटा निगेटिव्ह डिकेमध्ये काय होतं तर इनसाइड द न्यूक्लियस द न्यूट्रॉन इज कन्वर्टेड इंटू प्रोटॉन
आणि एक इलेक्ट्रॉन इजेक्ट करता. काय इजेक्ट करतात? हा इलेक्ट्रॉन. आणि इलेक्ट्रॉन सोबत काय असतो? एक अँटी न्यूट्रिनो. हा जो आहे हा काय आहे? अँटी न्यूट्रिनो. आता न्यूट्रिनो अँटी न्यूट्रिनो इथे बीटा प्लसमध्ये न्यूट्रिनो का असतो, बीटा मायनसमध्ये अँटी न्यूट्रिनो काय? जेव्हा आता 2 लेक्चर नंतर पार्टिकल फिजिक्स स्टार्ट करू तर त्यामध्ये मी तुम्हाला डिफरंट क्वांटम नंबर सांगेन असोसिएटेड विथ पार्टिकल्स फिजिक्स, ज्यामध्ये इलेक्ट्रॉन नंबर एक नावाचा कन्सेप्ट असतो. तर त्या इलेक्ट्रॉन नंबर कन्झर्वेशनसाठी आपल्याला न्यूट्रिनो आणि अँटी न्यूट्रिनो काय करावं लागतं? त्यामध्ये इनरोल करून घ्यावे लागतात. ठीक आहे. तर ऍक्च्युअल प्रोसेस आहे बीटा प्लस निगेटिव्ह डिकेची, कारण यामध्ये कोणता पार्टिकल इजेक्ट झालेला आहे? तर इलेक्ट्रॉन पार्टिकल इजेक्ट झालेला आहे. मग दुसरी जर तुम्ही न्यूक्लियर रिएक्शनमध्ये जर लिहायचं म्हणलं तर काय लिहिणार तुम्ही? एक्स न्यूक्लियस हॅव्हिंग ॲटॉमिक ॲटॉमिक नंबर ए, ॲटॉमिक नंबर झेड आणि मास नंबर ए इज कन्वर्टेड इनटू वाय. कारण यामध्ये न्यूट्रॉन प्रोटॉनमध्ये कन्वर्ट झाला, सो ए काय राहील? जसा तसा राहील. इथे एक प्रोटॉन वाढला म्हणजे झेड काय होईल? Z+1 विथ इजेक्शन ऑफ इलेक्ट्रॉन आणि अँटी न्यूट्रिनो. मग या रिएक्शनची क्यू व्हॅल्यू तुम्ही कशी काढणार? क्यू व्हॅल्यू ऑफ बीटा मायनस इज इक्वल टू मास ऑफ एक्स मायनस मास ऑफ वाय प्लस मास ऑफ इलेक्ट्रॉन इंटू ब्रॅकेटच्या बाहेर c². तर यामध्ये तुम्ही एक्स वाय आणि इलेक्ट्रॉनच्या मासेसच्या व्हॅल्यू पुटअप करून त्या बीटा निगेटिव्ह डिकेची काय करू शकतात? की व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करू शकतात. बीटा निगेटिव्ह डिकेची पण की व्हॅल्यू काय करू शकता? कॅल्क्युलेट करू शकता. आणि रिएक्शन नेचरमध्ये पण पॉसिबल आहे का? कारण की न्यूट्रॉनचं मास हे प्रोटॉनच्या मासपेक्षा जास्त आहे, म्हणून ही रिएक्शन नेचरमध्ये सुद्धा काय आहे? अलाउड. नेचरमध्ये सुद्धा काय ही रिएक्शन अलाउड आहे. ओके. त्यानंतर बघा दोन्ही रिएक्शन्समध्ये तुम्हाला एक कळलं असेल, एक तर बीटा प्लस डिके असो किंवा बीटा मायनस डिके असो. तर बीटा प्लस डिकेमध्ये ॲटॉमिक नंबर एकने कमी झाला. काय झालं? इन बीटा प्लस डिके झेड चेंजेस टू Z-1. बीटा प्लस डिकेमध्ये पॅरेंट न्यूक्लियस आणि डॉटर न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन नंबर एकने कमी झाला. पण तोच बीटा मायनस डिकेमध्ये इन बीटा मायनस डिके झेड जो आहे तो काय झाला? एकने वाढला. झेड इज कन्वर्टेड इनटू Z+. म्हणजे बीटा मायनस डिकेमध्ये झेड एकने वाढतो, तर बीटा प्लस डिकेमध्ये झेडने एकने कमी होतो. आणि दोन्ही रिॲक्शनमध्ये ए काय असतो? सेम असतो. बघा इथेही एच आहे, इथेही एच आहे. सिमिलर वेने पॅरेंट न्यूक्लियसचा एच आहे, डॉटर न्यूक्लियसचाही एच आहे. म्हणजे टोटल नंबर ऑफ न्यूक्लियस बीटा प्लस डिके असो बीटा मायनस डिके असो, टोटल नंबर ऑफ न्यूक्लियसचा कॉन्स्टंट आहे. फक्त काय चेंज होतो? तर झेड चेंज होतो. काय चेंज होतो? तर न्यूक्लियर नंबर झेड चेंज होतो, सॉरी ॲटॉमिक नंबर चेंज होतो. त्यानंतर थर्ड प्रोसेस आहे डिकेची, ती म्हणजे आहे तुमची गामा डी किंवा इलेक्ट्रॉन कॅप्चर. आता बघा यामध्ये काय होतं? तर इलेक्ट्रॉन जो आहे, इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन दोघा जणांची ॲडिशन होते. म्हणजे एक प्रोटॉन इलेक्ट्रॉनला कॅप्चर करतो आणि आपल्याला माहिती प्रोटॉनवर पॉझिटिव्ह चार्ज, इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज. मग राईट हँड साईडला काय असलं पाहिजे? तर एक न्यूट्रल पार्टिकल. राईट हँड साईडला काय असलं पाहिजे? एक न्यूट्रल पार्टिकल, याच्यासोबत असतो एक न्यूट्रल पार्टिकल आणि सोबत काय असतो? न्यूट्रिनो. मग ही प्रोसेस तुमची इलेक्ट्रॉन कॅप्चरची. ही प्रोसेस इलेक्ट्रॉन कॅप्चर, ज्यामध्ये काय होतो? तर एक पॅरेंट न्यूक्लियस इलेक्ट्रॉन कॅप्चर करतो आणि त्या प्रोटॉनला न्यूट्रॉनमध्ये कन्वर्ट करतो आणि एक न्यूट्रॉन पार्टिकल काय करतो? इमिट करतो. बघा प्रोटॉनचं न्यूट्रॉनमध्ये कन्व्हर्सेशन होतं म्हणजे काय होतं असेल यामध्ये? बघा हा इलेक्ट्रॉन आहे, हा इलेक्ट्रॉन जर का आपण ॲड केला एक्स झेड ए न्यूक्लियस सोबत, हा एक्स ए झेड न्यूक्लियसनं हा इलेक्ट्रॉन कॅप्चर केला. या न्यूक्लियसचा काय झाला? एक प्रोटॉन न्यूट्रॉनमध्ये कन्वर्ट झाला. म्हणजे प्रोटॉन नंबर काय होत असेल? कमी. कितीने? एकने. सो न्यूक्लियस काय होईल? चेंज होईल. मग न्यूक्लियस एक्स पासून कशामध्ये कन्वर्ट होईल? वाय. मग झेड काय होईल? एकने कमी होईल. न्यूक्लियर नंबर जसा तसा राहील आणि यासोबत काय असेल? एक न्यूट्रिनो पार्टिकल इजेक्ट होईल. यासोबत काय होईल? एक न्यूट्रिनो पार्टिकल इजेक्ट होईल. ही रिएक्शन अशी होऊ शकते. तर ही रिएक्शन उलट सुद्धा होऊ शकते. काय? की एक न्यूट्रिनो पार्टिकल एक वाय झेड मायनस ए न्यूक्लियस सोबत कंबाईन होऊन यापासून तुम्हाला एक्स झेड ए न्यूक्लियस मिळून काय शकतो? इलेक्ट्रॉन या न्यूक्लियसमधून इजेक्ट होऊ शकतो. इलेक्ट्रॉन कॅप्चरची रिएक्शन याही ऑर्डरने पॉसिबल आहे आणि दुसऱ्या ऑर्डरने पॉसिबल आहे. आता ह्या दोन रिएक्शन का पॉसिबल आहे? जेव्हा आपण आता समोर पार्टिकल फिजिक्सचं सेक्शन घेऊ त्यामध्ये मी तुम्हाला तिथे व्यवस्थितपणे समजावून सांगेल. त्यामध्ये काय करेल? तुम्हाला तिथे व्यवस्थितपणे समजून सांगेल. ही गोष्ट लक्षात ठेवायची की इलेक्ट्रॉन कॅप्चरमध्ये प्रोटॉन इलेक्ट्रॉन कॅप्चर करतो आणि एक न्यूट्रॉनमध्ये कन्वर्ट करतो. प्रोटॉन इलेक्ट्रॉन कॅप्चर करतो आणि इनसाइड द न्यूक्लियस न्यूट्रॉनचे ॲडिशन करतो. म्हणजे ए नंबर इथेही कन्झर्व आहे, हे नंबर काय इथेही कन्झर्व, फक्त इथे झेड काय होतो? एकने कमी होतो. इलेक्ट्रॉन कॅप्चरमध्ये झेड काय होतो? एकने कमी होतो. रिव्हर्स ऑर्डरमध्ये जर इलेक्ट्रॉन कॅप्चर होत असेल किंवा न्यूट्रिनो कॅप्चर होत असेल तर झेडने एकने काय होतो? वाढतो. झेड काय होतो? एकने इन्क्रीज होतो. ठीक आहे. आता हे बघितले आपण बीटा डिकेचे आपण टाइप्स, बीटा डिकेचे टाइप्स. आता बीटा डिके ऑकर होण्यासाठी काही रूल्स आहेत. काही काय आहे? सिलेक्शन रूल्स.
रूल्स. बीटा डिके ऑकर होण्याचे काय आहेत काही सिलेक्शन रूल्स. त्याचे सिलेक्शन रूल्स काय आहे तर बघा अज्यूम करू आपण पॅरेंट न्यूक्लियस एक्स जो आहे झेड ए हा काय आहे पॅरेंट न्यूक्लियस आणि वाय झेड प्राईम ए हा काय आहे डॉटर न्यूक्लियस. तर झेड प्राईम हा झेडपेक्षा मोठा असू शकतो, झेड प्राईम झेडपेक्षा लहान असू शकतो. हे डिपेंड करते की न्यूक्लियर डिके कोणता आहे. बीटा प्लस असेल तर काय होईल कमी होईल, बीटा मायनस असेल तर 1ने वाढेल. म्हणून झेड प्राईमची व्हॅल्यू काय असेल तर झेड प्राईम तुमचा असेल एक तर झेड +1 किंवा झेड -1 ह्या दोन्हीपैकी एक व्हॅल्यू झेड प्राईमची असू शकते. मग या पॅरेंट न्यूक्लियसच्या करस्पॉन्डिंग जर का स्पिन पॅरिटी आपण काढली ती मिळाली तुम्हाला JI/I. पॅरेंट न्यूक्लियसच्या करस्पॉन्डिंग स्पिन पॅरिटीची व्हॅल्यू जर तुम्ही कॅल्क्युलेट केली म्हणजे आपल्याला माहिती आहे स्पिन पॅरिटी कशी काढायची असते तर न्यूक्लियर शेल मॉडेलच्या अकॉर्डिंग जर आपण ह्या XAZ न्यूक्लियसच्या करस्पॉन्डिंग स्पिन पॅरिटी काढली आणि ती मिळेल आपल्याला JI/I आणि डॉटर न्यूक्लियसच्या करस्पॉन्डिंग स्पिन पॅरिटी काढली ती मिळेल आपल्याला JF/F. पॅरेंट न्यूक्लियसच्या करस्पॉन्डिंग स्पिन पॅरिटी JI/I आणि डॉटर न्यूक्लियसच्या करस्पॉन्डिंग स्पिन पॅरिटी JF/F. मग डिपेंडिंग अपॉन की JI/I आणि JF/Fच्या व्हॅल्यू काय आहेत तर बीटा डिकेसाठी काय आहेत काही सिलेक्शन रूल्स. तर ते सिलेक्शन रूल्स आहेत 2. एक पहिला आहे फर्मी सिलेक्शन रूल फर्मी रूल आणि दुसरा आहे गमाऊ टेलर रूल. दुसरा काय आहे गमाऊ GAMMOW गमाऊ टेलर याला शॉर्टमध्ये GT सुद्धा म्हणतात GT रूल. त्या दोन्ही रूलसाठी कॉमन असणारी गोष्ट काय आहे की इनिशियल स्टेट म्हणजे पॅरेंट न्यूक्लियस आणि डॉटर न्यूक्लियस यांच्या पॅरिटी काय असते मस्ट इक्वल असणे कंपल्सरी. यामध्ये सुद्धा नेचरमध्ये तेच बीटा इमिशन पॉसिबल आहे ज्या बीटा इमिशनमध्ये पॅरेंट न्यूक्लियस आणि डॉटर न्यूक्लियसच्या पॅरिटी काय आहेत इक्वल. पॅरेंट न्यूक्लियस आणि डॉटर न्यूक्लियसच्या पॅरिटी जर का इक्वल असतील तर ते बीटा डिके फर्मी रूलने सुद्धा होऊ शकतो आणि गमाऊ टेलर रूलने सुद्धा अकोर होऊ शकतो. पण हे जर का दोन्ही इक्वल नसतील जर का इनिशियल पॅरिटी फायनल पॅरिटीच्या इक्वल नसेल तर मग ती रिॲक्शन नेचरमध्ये पॉसिबलच नाही. ओके. तर फर्मी रूलसाठी पहिली कंडिशन की इनिशियल पॅरिटी आणि फायनल पॅरिटी इक्वल पाहिजेत. गमाऊ टेलर रूलसाठी सुद्धा इनिशियल आणि फायनल पॅरिटी इक्वल पाहिजेत. फर्मी रूलच्या अकॉर्डिंग जर का दोन्ही स्पिन्समधला डिफरन्स फक्त 0 असेल पॅरेंट न्यूक्लियस आणि डॉटर न्यूक्लियसच्या जे काही अँग्युलर स्पिन आहे तर अँग्युलर स्पिन किंवा अँग्युलर क्वांटम नंबर्समधला डिफरन्स जर का 0 असेल तरच ते रिॲक्शन्स काय आहेत तर बीटा डिकेच्या फर्मी रूलच्या अकॉर्डिंग अलाउड आहेत. आणि उलट गमाऊ टेलरमध्ये काय सांगतो तो डेल्टा जीचा डिफरन्स एक तर 0 पाहिजेत किंवा +-1 पाहिजेत. गमाऊ टेलर रूल काय सांगतो की डेल्टा जी अँग्युलर मोमेंटम क्वांटम नंबरचा डिफरन्स एक तर 0 पाहिजेत किंवा +-J या दोन्हीपैकी जर का असेल तर ती रिॲक्शन बीटा डिकेची रिॲक्शन गमाऊ टेलर रूलनुसार GT रूलनुसार काय नेचरमध्ये अलाउड आहे. ती रिॲक्शन काय GT रूलच्या अकॉर्डिंग नेचरमध्ये अलाउड आहे. आणि जर π=πf हे इक्वल नसेल तर नॉट अलाउड. तर ती रिॲक्शन काय होणार नाही तुमची अलाउडच होणार नाही. ती रिॲक्शन अलाउड होईल का नाही ती रिॲक्शन अलाउडच होणार नाही. मग तुम्हाला एक्झाममध्ये विचारू शकतात की खालीलपैकी बीटा डिके कोणता आहे तर तो फर्मी रूलने अलाउड आहे की गमाऊ टेलर रूलने. मग तुम्हाला तिथे कॅल्क्युलेट करून सांगता आले पाहिजेत की फर्मी रूलने अलाउड आहे की गमाऊ टेलर रूलने. फर्मी रूलने अलाउड असण्यासाठी दोन्ही व्हॅल्यूचा जे डिफरन्स किती पाहिजे 0. इकडे दोन्ही व्हॅल्यूचा जे डिफरन्स किती पाहिजे ते कमीत कमी 0 पाहिजेत किंवा ॲटलिस्ट +-1 पर्यंत डिफरन्स असू शकतो. फर्मी रूलमध्ये 0+ ते 0+ ट्रान्झिशन अलाउड आहे. फर्मी रूलच्या अकॉर्डिंग 0+ to 0+ ट्रान्झिशन इज अलाउड. हे काय आहे अलाउड आहे. फर्मी रूलच्या अकॉर्डिंग 0+ to 0+ हे जे न्यूक्लियर ट्रान्झिशन आहे बीटा डिकेचं हे ट्रान्झिशन काय आहे अलाउड आहे. पण हे 0+ to 0+ ट्रान्झिशन हे गमाऊ टेलर रूलनुसार अलाउड नाही. गमाऊ टेलर रूलच्या अकॉर्डिंग कसं आहे नॉट अलाउड. मग तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन विचारू शकता की 0+ to 0+ ट्रान्झिशन इज अलाउड. मग खाली ऑप्शन दिलेले असतील की फर्मी रूलने अलाउड आहे की गमाऊ टेलर रूलने. तर लक्षात ठेवायचं आहे की ते जे ट्रान्झिशन आहे 0+ to 0+ हे फर्मी रूलच्या अकॉर्डिंग अलाउड आहे. बट गमाऊ टेलर रूलच्या अकॉर्डिंग कसं आहे फॉरबिडन आहे. गमाऊ टेलर रूलच्या अकॉर्डिंग कसं आहे फॉरबिडन. आता एक्झाम्पलनुसार तुम्हाला समजून सांगतो की हे कसं चेक करायचं बीटा डिके अलाउड आहे की नाही. बीटा डिके अलाउड आहे की नाही. मग आपण एक रिॲक्शन घेऊ की नायट्रोजन 713 न्यूक्लियस कन्वर्टेड इनटू कार्बन 613. नायट्रोजन 713 इज कन्वर्टेड इनटू कार्बन 613. तर हे बीटा डिके अलाउड आहे की नाही चेक करायचे. अलाउड असेल तर कोणत्या रूलनुसार आणि फॉरबिडन असेल तर मग फॉरबिडन आहे. ओके. सगळ्यात अगोदरकडे आपण इनिशियल स्टेटची स्पिन अँड पॅरिटी बघा. यामध्ये नायट्रोजनमध्ये प्रोटॉन किती आहेत 7, न्यूट्रॉन
6 हे इवन आहे, सो याचा काही विचार करण्याची गरज नाही. 7 मग 7 न्यूट्रॉनला आपल्याला 7 प्रोटॉनला डिस्ट्रीब्यूट करायचं. कसे होतील ते 1s हाफ स्टेटमध्ये 2, 1p 3/2 मध्ये 4, 4 आणि 2 6 आणि 1p हाफमध्ये जातील मग 2. पी स्टेटच्या करस्पॉन्डिंग यल असतो 1, पी स्टेटच्या करस्पॉन्डिंग यल 1. मग स्पिन पॅरिटी जे पाय काय मिळेल तुम्हाला, तर स्पिन पॅरिटी मिळेल जे पाय इज इक्वल टू 1/2 मायनस स्पिन पॅरिटी काय मिळेल 1/2 मायनस, कारण यल इज इक्वल टू 1च्या करस्पॉन्डिंग पॅरिटी मिळते मायनस. बघा त्यानंतर कार्बनमध्ये बघा प्रोटॉन किती आहेत 6, न्यूट्रॉन 7, प्रोटॉन 6, न्यूट्रॉन 7. मग आता बघा 7 इथे आपण 7 प्रोटॉनला डिस्ट्रीब्यूट केलं तर स्पिन पॅरिटी 1/2 मायनस मिळाली. 7 न्यूट्रॉनला जर डिस्ट्रीब्यूट केलं तर स्पिन पॅरिटी काय मिळेल, ही पण 1/2 मायनस मिळेल. मग जे पायची व्हॅल्यू याच्यासाठी पण काय मिळेल तुम्हाला 1/2 मायनस. म्हणजे बघा आपल्याला काय मिळालं की जे आय पाय आय ची व्हॅल्यू मिळाली 1/2 मायनस, त्याची व्हॅल्यू काय मिळाली 1/2 मायनस, आणि जे एफ पाय एफ याची पण व्हॅल्यू काय मिळाली 1/2 मायनस. म्हणजेच ही पहिली कंडिशन तर ट्रू झाली की पाय आय इज इक्वल टू पाय एफ. ही कंडिशन काय आहे व्हॅलिड, म्हणजे हे बीटा डिके ऑकर होऊ शकतो. आणि डेल्टा जीचा डिफरन्स जर काढला तर डेल्टा जी डिफरन्स किती मिळते बघा 1/2, इथे 1/2, मग दोन्हीमधला डिफरन्स काय आहे 0. डेल्टा जीचा डिफरन्स काय आहे 0. मग डेल्टा जी 0 कशासाठी आहे फर्मी रूलमध्ये पण जीटी रूलनुसार. मग हे जे बीटा डिके ह्या अलाउड आहे व्हाया फर्मी रूल प्लस G2 रूल, म्हणजे दोन्ही रूलच्या अकॉर्डिंग हे जे डिके हे नेचरमध्ये काय होऊ शकतो. हा जो बीटा डिके हा नेचरमध्ये फर्मी रूलनुसार येऊ शकतो आणि जीटी रूलनुसार सुद्धा ऑकर होऊ शकतो, कारण दोन्हीमधला जे डिफरन्स किती आहे 0. दोन्हीमधला जे डिफरन्स काय आहे 0 आहे. मग अशा पद्धतीचे क्वेश्चन्स तुम्हाला एक्झाममध्ये विचारू शकतात. ओके, तर तुम्ही त्यासाठी काय असले पाहिजेत, रेडी असले पाहिजेत. मग त्यानंतरचा तिसरा डिके आहे तुमच्या सिलेबसमध्ये दिला, तो आहे गामा डिके. तिसरा आहे गामा डिके. बघा अल्फा डिकेमध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन नंबर किंवा प्रोटॉन नंबर आणि न्यूक्लियन नंबर चेंज होतात. बीटा डिकेमध्ये फक्त प्रोटॉनमध्ये चेंज होतो, न्यूक्लियन तसे असतात. पण गामा डिके जेव्हा ऑकर होतो तेव्हा गामा डिकेमध्ये ना प्रोटॉन नंबर चेंज होत ना न्यूट्रॉन नंबर चेंज होत. प्रोटॉन नंबरही चेंज होत नाही, न्यूट्रॉनही चेंज होत नाही, न्यूक्लियनही चेंज होत नाही. गामा डिके म्हणजे काय, फक्त एनर्जी ट्रान्झिशन आहे. गामा डिके काय आहे तर एनर्जी ट्रान्झिशन. हे एनर्जी ट्रान्झिशन केव्हा ऑकर होतं बघा, अज्यूम करा हा एक पॅरेंट न्यूक्लियस आहे, यानं काय केलं अल्फा पार्टिकल इजेक्ट केला आणि सोबत एका डॉटर न्यूक्लियसमध्ये कन्वर्ट झाला. आता हा जो डॉटर न्यूक्लियस जर का एक्साइटेड स्टेटमध्ये असेल, हा डॉटर न्यूक्लियस कुठे असेल एक्साइटेड स्टेटमध्ये, तर हा एक्साइटेड स्टेटवरून जेव्हा ग्राउंड स्टेटमध्ये जम्प करतो, डॉटर न्यूक्लियस एक्साइटेड स्टेटमध्ये ग्राउंड स्टेटमध्ये जेव्हा जम्प करतो तेव्हा तो काय करतो एक गामा फोटॉन इजेक्ट करतो. तो न्यूक्लियस काय करतो एक गामा फोटॉन इजेक्ट करतो आणि या गामा फोटॉनच्या इजेक्शनच्या करस्पॉन्डिंग जो डिके अकॉर्ड होतो त्याला आपण म्हणतो गामा डिके. त्याला काय म्हणतो आपण गामा डिके. गामा डिके म्हणजे काय फक्त तर एनर्जी ट्रान्झिशन. गामा डिके इज नथिंग बट एनर्जी ट्रान्झिशन. गामा डिकेमध्ये देअर इज नो इजेक्शन ऑफ एनी न्यूक्लियॉन. गामा डिकेमध्ये कुठल्याच प्रकारच्या न्यूक्लियॉनचं इजेक्शन होतं का नाही. गामा डिकेमध्ये कोणत्याच न्यूक्लियॉनचं इजेक्शन होतं का नाही. It is only energy transition. It is only energy transition. हायर लेवलवरून लोअर लेवलवर एनर्जी ट्रान्झिशन हे फक्त होत असतं. मग आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरीमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक सेक्शनमध्ये किंवा क्वांटम मेकॅनिक्समध्ये तुम्ही ही वाचलेलं असेल की जिथे कुठे फोटॉन्स मिळतात. फोटॉन म्हणजे काय तर ईएम रेडिएशन. फोटॉन्स म्हणजे काय तर ईएम रेडिएशन. मग इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या कोणत्या डायपोल, मोनोपोल, डायपोल, क्वाड्रपोल, ऑक्टोपोलमुळे हे ट्रान्झिशन ऑकर झालं, त्यावर तुम्हाला क्वेश्चन्स विचारतात. कशावर क्वेश्चन विचारतात, त्या ट्रान्झिशन्सवर क्वेश्चन्स विचारतात. तर बघा आपण असं अज्यूम करू हा न्यूक्लियस आहे एक्साइटेड स्टेटमध्ये आणि हा काय झाला नंतर ग्राउंड स्टेटमध्ये कन्वर्ट झाला. ग्राउंड स्टेटमध्ये कन्वर्ट झाला विथ इजेक्शन ऑफ गामा फोटॉन. गामा फोटॉनच्या इजेक्शनने एक्साइटेड स्टेटमध्ये असणारा न्यूक्लियस ग्राउंड स्टेटमध्ये कन्वर्ट झाला. मग एक्साइटेड स्टेटची जर कायची स्पिन पॅरिटी जे आय पाय आय असेल, एक्साइटेड स्टेटमध्ये त्या न्यूक्लियसची जर का स्पिन पॅरिटी जे आय पाय आय असेल आणि जेव्हा तो ग्राउंड स्टेटमध्ये जम्प करेल तेव्हा त्याची पॅरिटी जर का जे एफ पाय एफ असेल. डॉटर न्यूक्लियसची एक्साइटेड स्टेटमध्ये स्पिन पॅरिटी जे आय पाय आय आणि ग्राउंड स्टेटमध्ये आल्यानंतर त्याची स्पिन पॅरिटी जे एफ पाय एफ जर असेल, जे एफ पाय एफ असेल, मग हे जे गामा रेडिएशन ऑकर होते ते गामा रेडिएशन इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्डच्या कोणत्या मल्टिपलमुळे ऑकर झालंय. तरी आपण कसं कॅल्क्युलेट करतो त्याचा एक सिक्वेन्स लक्षात ठेवायचा. बघा सिक्वेन्स कसा काढतो मी तो बघा E1
E2, E3, E4 अँड सो ऑन. याच्या खाली बरोबर एक्झॅक्टली काढायचं आहे M1, M2, M3, M4 अँड सो ऑन. मग यामध्ये बघा, यामध्ये जर का पॅरिटी चेंज होत असेल, म्हणजे जर का पाय आय इज नॉट इक्वल टू पाय एफ किंवा चेंज होऊन आपण याला पॅरिटी काय होत असेल, चेंज. पॅरिटी जर का चेंज होत असेल आणि जेच्या व्हॅल्यूजमध्ये सुद्धा चेंज असेल, तर ते जे गामा रेडिएशन डिके आहे तिथे एक तर इव्हनने ऑकर झालेलं शकतो, किंवा M2ने, किंवा E3ने, किंवा M4ने, किंवा इकडे E5ने. जर पॅरिटीमध्ये चेंज असेल आणि डेल्टा जीच्या व्हॅल्यूमधला जेवढा डिफरन्स असेल, तर तेवढे हे इलेक्ट्रिक मॅग्नेटिकचे कंपोनंट काय होत असतील, तिथे ऑकर होत असतील. त्याला मी एकदा काय करतो, व्यवस्थित लिहितोय. बघा, याला काय करतो मी, ॲरोच्या फॉर्मॅटमध्ये दाखवतो. बघा, एक दुसरा ॲरो इकडून असतील, मग अशी दुसरा ॲरो काय असतील, इकडनं असतील. ओके, आता याला नोट होतो मी डिनोट. जर इनिशियल पॅरिटी आणि फायनल पॅरिटी अनइक्वल असेल, म्हणजे पॅरिटीमध्ये काय असेल, चेंज असेल, तर होणारं ट्रान्झिशन एक तर E1ने ऑकर झालं शकतं, M2ने, E3ने, M4ने, किंवा इकडे E5ने. आणि जर पॅरिटी सेम असेल, जर पाय आय इज इक्वल टू पाय एफ असेल किंवा सेम पॅरिटी असेल, तर मग ते जे गामा रेडिएशन्स आहे, ते गामा रेडिएशन एक तर M1ने ऑकर होऊ शकतं, E2ने, M3ने, E4ने, किंवा इकडे M5ने. मग आता डिपेंड करते की तुम्हाला व्हॅल्यूचा जे व्हॅल्यूचा डिफरन्स किती आहे आणि कसा दिलेला आहे, त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला काय होईल, तर हे मल्टिपल्स मिळतील. E1, M2, E3, M4, किंवा M1, E2, M3, E4. हे मल्टिपल्स लक्षात ठेवायचे. हे मल्टिपल्स काय करायचे आहेत, लक्षात ठेवायचे. आता तुम्हाला वाटत असेल की यावर नेमका प्रश्न विचारतात कसा, या फॉर्म्युलर बेस प्रश्न विचारतात कसा. बघा, एक्झाम्पल मी तुम्हाला काय करतो, क्लिअर करतो. एक्झाम्पलवरून कसं विचारतात बघा. तुम्हाला एक्झाम्पलमध्ये देतात किंवा क्वेश्चन्समध्ये देतात की 1+2, 2+1+2, 2+ हे जे गामा रेडिएशन आहे, की हा जो गामा डीके आहे, हा डीके कोणत्या रेडिएशन्समुळे किंवा कोणत्या मल्टिपल्समुळे ऑकर होतोय. 1+2, 2+ हा जो डीके आहे, हा कोणत्या मल्टिपल्समुळे ऑकर होतो. तर बघा, ही जी व्हॅल्यू आहे ही कशाची आहे, JI पाय आयची, आणि ही जी व्हॅल्यू असेल ही कशाची असेल, JF पाय एफ. तर बघा, यावरून तुम्हाला क्लिअर दिसतंय की जे पाय आय इज इक्वल टू पाय एफ आहे. यस, सो सेम वाला कोणता सिक्वेन्स येईल, हा वरचा सेम वाला कोणता सिक्वेन्स येईल, सेम वाला. आणि जेच्या व्हॅल्यूजमधला डिफरन्स किती आहे, तर बघा, जेच्या व्हॅल्यूजमधला डिफरन्स काय आहे, एक आहे 1 आणि एक आहे 2. दोन्हीमधला डिफरन्स काय, त्यामधला डिफरन्स काय होईल, 2 - 1 to 2+1. डिफरन्स काय असेल, 2 - 1 to 2+1. 2 - 1 म्हणजे 1, 2+1 म्हणजे 3. म्हणजे जेच्या व्हॅल्यू कोणते कोणते असतील, तर जेच्या व्हॅल्यू असतील पॉसिबल, एक असेल 1, एक असेल 2 आणि एक असेल 3. जेच्या व्हॅल्यू काय असतील, एक असेल 1, एक असेल 2 आणि एक असेल 3. सेम पॅरिटी आणि जे व्हॅल्यूज आहे 1, 2, 3. सेम पॅरिटी आणि जे व्हॅल्यूज 1, 2, 3. म्हणजे सेम पॅरिटीज आणि 1, 2, 3. म्हणजे ही 1, ही 2 आणि ही 3. म्हणजे हे जे ट्रान्झिशन झालेलं आहे गामा डीकेचं, हे ट्रान्झिशन कशा थ्रू झालेलं आहे, तर हे झालेलं असेल M1, E2 आणि M3. M1, E2 आणि M3. तर या मल्टिपोल्सच्या करस्पॉन्डिंग ते ट्रान्झिशन हे ऑकर झालेलं असेल. या मल्टिपोल्सच्या करस्पॉन्डिंग ते ट्रान्झिशन ऑकर झालेलं असेल. किंवा फॉर एक्झाम्पल यावरून असं क्लिअर झालं तर आणखीन आणखी दुसरं एक्झाम्पल बघा. दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये काय सांगू शकता तुम्ही, की जर का 2+2, 3- हे जर का डीके असेल, गामा डीके असेल, तर हा गामा डीकेची मल्टिपल एक्सपान्शन किंवा मल्टिपल्स तुम्हाला विचारू शकता. तर याचे मल्टिपल्स कसे करणार तुम्ही, तर याचे मल्टिपल्स तुम्ही कॅल्क्युलेट करणार. बघा, इनिशियल पॅरिटी +n, फायनल पॅरिटी -e. म्हणजे पॅरिटी कशा आहेत, चेंज आहेत. पॅरिटी कशा आहेत, चेंज. मग पॅरिटी चेंजसाठी आपल्याला घ्यावं लागेल
हे वाला रूल. पॅरिटी चेंजसाठी एक तर E1, M2, E3, M4 यापैकी कोणते तरी असेल. मग यामध्ये बघा जे व्हॅल्यूज ही आहे 2 आणि ही व्हॅल्यू आहे 3. डिफरन्स एक असेल 3 - 2 2 3 + 2 3 - 2 म्हणजे 1 3 + 2 म्हणजे 5. म्हणजे जेच्या ज्या ॲक्सेप्टेबल व्हॅल्यूज कोणते आहेत 1 2 3 4 आणि 5. 1 2 3 4 अँड 5 म्हणजे मल्टिपल्स कोणकोणते असतील बघा. पॅरिटी चेंज नाही आहे. पॅरिटी कशी आहे चेंज. मग एक तर असेल E1 M2 E3 M4 आणि इथली टर्म E5. मग हे जे ट्रान्झिशन दिलेले आहे तुम्हाला हे ट्रान्झिशन कशा कशामुळे वापरू शकतो. E1 M2 E3 M4 E5 E3 M4 E5 या ट्रान्झिशन्स यापैकी कोणत्या एखाद्या ट्रान्झिशननुसार हा गामा डिके नेचरमध्ये ऑकर झालेला असेल असं यावरून आपल्याला एक्सप्लेनेशन कळतंय. कधी कधी तुम्हाला काय विचारतात की खाली ही जी रिॲक्शन दिलेली समजा तर त्या रिॲक्शनमध्ये कोणते मल्टिपल्स हे मोर डॉमिनंट असतील. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची की इलेक्ट्रिक मल्टिपल्स जे काय इलेक्ट्रिक मल्टिपल्स आर more dominant than magnetic multiple. इलेक्ट्रिक मल्टिपलच्या कंपॅरिझन मॅग्नेटिक मल्टिपलच्या कंपॅरिझनमध्ये इलेक्ट्रिक मल्टिपल्स जे आहेत इलेक्ट्रिक मल्टिपल्स कसे असतात मोर डॉमिनंट असतात आणि लोएस्ट द ट्रान्झिशन हायेस्ट द डॉमिनन्स. एखाद्या ट्रान्झिशनचं लोएस्ट जर का असेल म्हणजे जेची व्हॅल्यू 1 2 यापैकी जे इज इक्वल टू 1 वाला जे काही असेल मल्टिपल एक्सपान्शन ते कसं असेल मोर डॉमिनंट असेल ॲज कम्पेअर टू 2. आणि ते 1 नंबरचं जर का असेल समजा तुमचं E1 2 नंबरचं असेल M2 त्यापैकी मोर डॉमिनंट काय असेल E1 यापैकी मोर डॉमिनंट काय असेल E1. M2 डॉमिनंट असेल का नाही. मग हे जे ट्रान्झिशन होत असेल तर यामध्ये मोर डॉमिनंट असेल E1 ॲज कम्पेअर टू M2. तर अशा पद्धतीचे तुम्हाला गामा डिकेच्या सुद्धा रिॲक्शन विचारू शकतात. अशा पद्धतीचे गामा डिकेवाले रिॲक्शन सुद्धा तुम्हाला विचारू शकतात. आता आपण काय करू नेक्स्ट लेक्चरमध्ये ही न्यूक्लिअर फिजिक्सचं नेक्स्ट लेक्चर जे असेल ते तुमचं शेवटचं लेक्चर असेल. त्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघू की डिके अल्फा बीटा गामा डिके या टर्म्सशी असोसिएटेड नीटमध्ये नेट असो सेट असो गेट असो एक्झाम्समध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत ते. कारण ते प्रश्न डिस्कस करणे महत्त्वाचं आहे. त्यानुसार तुम्हाला आयडिया येऊन जाईल की अल्फा डिके बीटा डिके गामा डिकेवर बेस्ड सेट नेटमध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन विचारतात ते. ओके नेक्स्ट लेक्चरमध्ये आपला कशावाला न्यूक्लिअर फिजिक्सचा सेक्शन कव्हर होऊन जाईल. मग आपण लेक्चर नंबर 21 पासून पार्टिकल फिजिक्स स्टार्ट करू. ओके थँक्यू.